थोडक्यात पहिले हेरम सरांची मी आपल्याला ओळख करून देतो. सर, ग्रंथ तुमच्या दारीमध्ये दरवर्षी 3 महिन्याने आम्ही भेटत असतो. तर इथला एक प्रथा आहे की कोणीतरी लेखक जो वेगळं काम करतोय त्या लेखक या सर्व आमच्या वाचक प्रेमीसमोर आम्ही आणत असतो. तर आज तुम्ही आलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. हेरम सर हे सच्चे शिक्षक आहेत. म्हणजे जिल्हा परिषदेच्या मध्ये ते माध्यमिक शिक्षक असून त्यांची एकूण 10 पुस्तकं व 4 पुस्तिका प्रसिद्ध झालेत. त्यांच्या लेखनाचा विषय हे मुख्य म्हणजे मेजरली हे एज्युकेशन आणि सोशल, शिक्षण आणि सामाजिक प्रश्न असे असतात. शिक्षणविषयक पुस्तकामध्ये त्यांचं शाळा आहे शिक्षण नाही असं ग्रंथालयाने पुस्तक पब्लिश केलेलं आहे. परीक्षेला पर्याय काय, बरेच जण विचारतात की एक्झाम घ्यायची नाही, आता NEPमध्ये पण ते आलेलं आहे. तर सरांनी माझे 8-10 वर्ष झाले असेल या पुस्तकाला. परीक्षेला पर्याय काय हे पुस्तक सरांनी लिहिलं, जे मनोविकासने पब्लिश केलं. त्याच्यानंतर जे कृष्णमूर्ती आणि कृष्णमूर्तीचं स्कूल्स, म्हणजे भारतात जेवढा काही जे कृष्णमूर्तींच्या स्कूल्स आहेत तिथं त्यांनी जाऊन राहिले, संशोधन केलं आणि त्यावर त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे. त्यांचा आणि माझा आवडतं एक कॉमन धागा ते म्हणजे साने गुरुजी, शिक्षकांसाठी साने गुरुजी यांच्यावर त्यांचं पुस्तक आहे. बकर शिक्षणाची, त्याच्यानंतर आमच्या शिक्षणाचं काय, ओके, जे शाळाबाह्य मुलांचा प्रश्न त्यांनी तिथं उपस्थित केलेला होता. त्याच्यानंतर तुम्ही बाहेर जर बघितलं आपल्या स्कूलच्या कंपाऊंड जे आहे त्या कंपाऊंडला ना चांगल्या पुस्तकांचे अशी एक छान वॉल बनवली. त्या वॉलमध्ये एक पुस्तक तुम्हाला सापडेल 20-25 पुस्तकांमध्ये, ते म्हणजे माझी शिक्षण परिक्रमा. हे सरांचं पुस्तक ज्याला मला खूप आवडलं, तर त्या पुस्तकाचं मुखपृष्ठ मी त्या वॉलवर घेतलेलं आहे. सो राजहंस प्रकाशन, मनोविकास, ग्रंथालय अशा सगळ्यांनी यांची पुस्तकं पब्लिश केलेली आहेत. सामाजिक विषयामध्ये 6वा वेतन आयोग व दारिद्र्याची शोधयात्रा हा त्यांचा समकालीन प्रकाशनने हे पुस्तक प्रसिद्ध केलं. ग्रंथालयाने आता कॉमन मॅन नावाची त्यांचा कविता संग्रही त्यांनी पब्लिश केलेला आहे. या लेखनासोबत सामाजिक क्षेत्रात ते बालविवाहाचा प्रश्न, राज्यातील दारूबंदाचा प्रश्न, बालकामगार, शाळाबाह्य मुलं, भटकाविमुक्तांचे प्रश्न सोडवायच्या ज्या काही NGOs असतात त्यांच्याबरोबर काम करतात. आम्ही बऱ्याच वेळा सोबत काम केलेलं आहे. सध्या ते शेतकरी मुलांचे लग्न होत नाहीत या विषयावर ते प्रत्यक्ष फिरून ते संशोधन करत आहेत. अण्णा हजारे, मेधा पाटकर, डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्यासोबतही त्यांनी काम केलेलं आहे. आणि आत्ता कोरोना काळामध्ये ज्याच्यासाठी खरंच सरांचं जेवढं कौतुक करू तेवढं कमी आहे. कोरोना काळामध्ये ज्या विधवा झालेल्या आहेत त्या सर्व विधवांचं, महाराष्ट्रातील सर्व विधवांचं पुनर्वसन 81 जिल्ह्यातील 4000 महिलांना त्यांनी पुनर्वसन करून दिलं. ते फार मोठं काम आहे सरांचं. ते अतिशय जवळून म्हणजे त्याच्या सुरुवातीपासून मी बघितलेलं आहे त्यांचं काम. सर, तुमचं स्वागत आणि आपण सुरुवात करूया. तुमच्या विविध पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षण म्हणजे काय हे आपण समजून घेणारच आहोत. पहिला प्रश्न जरा मी वेगळा, थोडंसं पुस्तक प्रकाशन झालं तर थोडंसं म्हटलं की जरा आपणच आपलं कौतुक करावं. तर ह्याच्याने सर, माझं हे येणाऱ्या पुस्तकात भारतीय शिक्षण संस्कृतीचे शिल्पकार असे जवळजवळ 27 संत आहेत. मी आता याची नावं सांगतो पटकन एका मिनिटात. त्यातलं तुमच्या आवडतं संत विचारवंत याच्याबद्दल तुम्हाला सांगायचं आहे. फक्त त्यातले 2 नावं वगळायचे आहेत. मी तुम्हाला सांगेल कुठले, ते सोडून तिसरं कुठलं आवडतं आहे. 2 नावं मला माहिती आहेत, त्याच्यात पुढे काही प्रश्न येणारच आहेत. सो या पुस्तकामध्ये संत ज्ञानेश्वरी, संत कबीर, संत तुकाराम, समर्थ रामदास, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, त्याच्यानंतर भारतीय विचारवंतामध्ये गौतम बुद्ध, आर्य चाणक्य, स्वामी विवेकानंद, संत गाडगेबाबा, श्री अरविंदो, रवींद्रनाथ टागोर, कर्मवीर भाऊराव पाटील, आचार्य विनोबा भावे, ओशो. मग भारतीय समाजसुधारकामध्ये महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, महर्षी धोंडो केशव कर्वे, महात्मा गांधी, राजर्षी शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, JP नाईक. आणि भारतीय शिक्षणामध्ये विष्णूशास्त्री चिपळूणकर, गिजूबाई बनेका, ताराबाई मोडक, साने गुरुजी आणि प्राध्यापक रमेश पानसे. सर, यामध्ये साने गुरुजी आणि जे कृष्णमूर्ती हे व्यतिरिक्त तुमचा आवडते विचारवंत कुठले आणि का? मी महात्मा फुलेंचं नाव घेईल आणि दुसरं रजनीशांचं नाव घेईल, ओशो रजनीश. ते का तर सर्वांपर्यंत शिक्षण जाण्यासाठी जे प्रयत्न केले ते महात्मा फुलेंनी केले. आणि त्या काळामध्ये त्यांनी व्यवस्थेला जाब विचारला किंवा हंटर कमिशनला दिलेल्या निवेदनामुळं आज या ठिकाणी ब्राह्मणेतर समुदायातून जेवढी माणसं शिकलीत त्याचं श्रेय आपल्याला महात्मा फुलेंना द्यावं लागेल.
म्हणजे महिलांबरोबरच इतरांनासुद्धा. आणि रजनीश यासाठी की धक्कातंत्र नावाची जी गोष्ट आहे ती रजनीश यांनी आम्हाला दिली, व्यासंग शिकवला. त्यांचं शिक्षा में क्रांती नावाचं जे पुस्तक आहे ते फार मोठं सुंदर आहे. आणि त्या पुस्तकामधून रजनीश यांनी जे काही प्रश्न विचारलेत ते फार सुंदर आहेत. ते असं म्हणतात की या जगाने आर्थिक क्रांती पाहिली, राजकीय क्रांती पाहिली, सामाजिक क्रांती पाहिली, पण तरीसुद्धा जगाचे प्रश्न सुटले नाही. त्यामुळे आता शिक्षण क्रांती जर झाली तरच जगाचे प्रश्न सुटण्याची शक्यता आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की रजनीश यांच्या बाकीच्या बाजू खूप पुढं आल्या, पण शिक्षणतज्ञ रजनीश हे फारसे पुढे आले नाहीत. आणि म्हणून मी त्यांचा आवर्जून उल्लेख करेल. त्यांचं एक आवडतं वाक्य मला नेहमी आवडतं, म्हणजे पालकांसाठी, की गुलाब गुलाब असतो, मोगरा मोगरा असतो. आपण गुलाबाचं मोगरा करण्याच्या भानगडीत पडू नका पालकांनो, आणि मोगराचं गुलाबाचं त्याच्याने काय होईल, ते त्याच्यातलं जे ओरिजिनल आहे ते जाईल. तर ह्याची जाण ओशोंनी करून दिली. आणि आणखी या सगळ्या तज्ज्ञांच्यात आमच्या लेखक बिरादरीतही तुझं मी स्वागत करतो. कारण कारण सचिनचं मला कौतुकही वाटतं की माझ्यासारखी माणसं आम्ही हवाई फवारणी करणारे आहोत. म्हणजे रोज एका नव्या गावाला जाऊन शिक्षण सांगत राहतो, पण सचिन हा ठिबक सिंचन करणारा माणूस आहे एकाच. त्यामुळे इकडे हवाई फवारणी तिकडे ठिबक सिंचन आहे. सर, दुसरं महत्त्वाचं म्हणजे शाळा आणि जेल या दोन्ही ठिकाणी बळजबरीने टाकावं लागतं, स्वतःहून कोणी जात नाही, असं वाक्य ते म्हणजे जे कृष्णमूर्ती, आणि त्यांचे तुम्ही प्रचंड मोठे फॅन आहे मला माहिती आहेत. सर, तुम्ही जे कृष्णमूर्तींच्या शाळेत गेलात, त्याच्यावरती तुम्ही राहिलात, रिसर्च केलात, काय वेगळंपण आहे त्या शाळेमध्ये? जे कृष्णमूर्तींची जे शाळा आहेत त्यांचं वेगळंपण जरा सर्वांना सांगा ना. आणि त्यांचं पुस्तक जे आहे, जे कृष्णमूर्ती आणि त्यांची स्कूल, हे पुस्तक जरूर तुम्ही वाचा. म्हणजे या पुस्तकाने म्हणजे इस्पॅलरलाही घडायला खूप मदत झालेली आहे. सर सांगा ना. जे वाक्य तुम्ही वापरलं त्याच वाक्याने मी कृष्णमूर्तींकडे आकर्षित झालो. त्यांचं प्रसिद्ध वाक्य असं आहे की शाळा आणि तुरुंग या जगातल्या दोनच जागा अशा आहेत की जिथं कोणीच स्वतःहून जात नाही, तिथं दाखल करावं लागतं. आणि या वाक्यानंतर मी इतका हादरलो. किंवा त्यांचं दुसरं एक प्रसिद्ध वाक्य असं आहे की मंदिर, मशीद आणि चर्च यापेक्षा शाळा ही जास्त पवित्र गोष्ट आहे, कारण पहिल्या 3 ठिकाणी शिकण्याची प्रक्रिया थांबलेली आहे. तर भेदक आहे हे खूपच. त्यांचं लेटर टू स्कूल नावाचं पुस्तक आहे. तर कृष्णमूर्तींनी त्यांच्या शाळांना दर आठवड्याला एक पत्र लिहिलं आणि त्याची पुस्तकं पण प्रसिद्ध आहेत. तर ह्या ज्या कृष्णमूर्तींच्या शाळा आहेत, तर या शाळा मला का बघाव्याशा वाटल्या, तर कृष्णमूर्तींनी आजच्या शिक्षणाचं अपयश खूप ठळकपणे मांडलेलं आहे. मी त्यांची फक्त 4 वाक्य वाचून दाखवतो. कृष्णमूर्ती असं म्हणतात की शिक्षणाच्या विविध क्षेत्रात शिक्षणाने फक्त तंत्रकुशल कारागीर निर्माण केले, म्हणून या देशातली शोषणावर आधारलेली समाजव्यवस्था नष्ट होणार नाही. धर्म यांच्या नावाखाली होणारे सामूहिक खून शिक्षण जराही थांबवू शकलेले नाही. लौकिक अर्थाने यशस्वी झालेल्या बहुतेक शाळा खऱ्या अर्थाने शिक्षणाच्या नावाने शून्यच असतात. शेकडो मुलांनी गजबजून गेलेल्या आणि बाह्यदृष्टीने भरभराट झालेल्या या शाळा कारकून, व्यापारी, दलाल, उद्योगपती, हुकुमशाह अशी उथळ प्रवृत्तीची माणसेच निर्माण करणार. या माणसांनी भले आपल्या धंद्यातील तांत्रिक कौशल्य हस्तगत केलेले असतील, पण ज्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वात सुसंवाद निर्माण झाला आहे अशीच व्यक्ती फक्त जगाची आशा आहे. अशी व्यक्ती गर्दी जमवून साचेबंद शिक्षणाची खैरात जिथे केली जाते अशा शाळातून कधीच निर्माण होऊ शकणार नाहीत. मला असं वाटतं की महात्मा फुलेंचा मी उल्लेख केला की आपल्याला असं वाटायचं की या जगामध्ये प्रश्न आहेत, याचं कारण माणसं शिकलेली नाहीत म्हणून प्रश्न आहेत असं वाटायचं. पण 100-150 वर्षानंतर असं वाटायला लागलं की माणसं शिकलीत म्हणून सगळे प्रश्न निर्माण झालेत की काय. आणि म्हणून रजनीश एका ठिकाणी असं म्हटले होते की या सगळ्या समाजसुधारकांना एकदा थडग्यातून उठून बाहेर काढलं पाहिजे आणि त्यांना आजचं जग दाखवलं पाहिजे की तुम्ही जे म्हणत होता की शिक्षणाने फार चांगलं जग निर्माण होईल, तर ते तुमचा भ्रम होता. कृष्णमूर्तींनी त्याच्यावर बोट ठेवलेले नेमकं. आणि म्हणून मला कृष्णमूर्ती आपले वाटतात की आपण काय केलं की स्पेशलायझेशनचं काळ आणलं आहे की आपण आज डॉक्टर निर्माण करतोय, इंजिनियर निर्माण करतोय, शास्त्रज्ञ निर्माण करतोय, पण ते त्यांच्या फक्त तेवढ्या याच्यापुरतेच एक्सपर्ट आहेत आणि ते त्यांच्या जीवनात ते सुद्धा प्रश्न सोडू शकत नाही जगाचे काय. आणि म्हणून डिप्रेशन आणि आत्महत्या वाढण्याचं कारण हे माणसाच्या मनाला समग्रता शिकवली नाही, हे त्याचं महत्त्वाचं कारण आहे. आणि म्हणून कृष्णमूर्तींनी त्यांच्या अखेरच्या काळामध्ये शाळा स्थापन करण्याचा निर्णय घेतला. भारतामध्ये 7 ठिकाणी त्यांच्या शाळा आहेत. एक तुम्ही जर कधी गेलात, म्हणजे तुम्ही सगळे प्रवास करणारी मंडळी आहात, तर वाराणसीला त्यांची एक शाळा आहे, बेंगलोर शहरामध्ये एक शाळा आहे,
नंतर बेंगलोरपासून 165 किलोमीटरवर ऋषी व्हॅली नावाची जी आहे तिथे एक त्यांची शाळा आहे. आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये भीमाशंकरजवळ एक शाळा आहे, ती शाळा आपण बघू शकता. आणि तमिळनाडूमध्ये द स्कूल नावाची शाळा प्रत्यक्षात मद्रास म्हणजे चेन्नई शहरामध्ये आहे. आणि परदेशात त्यांच्या 2 शाळा आहेत. तर या शाळांचं वेगळेपण काय, सरांनी जसं विचारलं तर पहिलं जो महत्त्वाचा भाग आहे की या शाळांमध्ये परीक्षा नाहीत. जे परीक्षा नाहीत म्हणून आज आपण ओरडतोय की शिक्षणाचा दर्जा गेला, पण 75 वर्षापासून त्या शाळांमध्ये कधी परीक्षा घेतलेल्या नाहीत. तिथं इव्हॅल्युएशनची सिस्टीम डेव्हलप केलेली आहे. दुसरी गोष्ट, या सगळ्या शाळा निसर्गरम्य ठिकाणी आहेत. आपल्याला सचिनवर पण त्याचा प्रभाव जाणवतो या सगळ्या याच्यावर की निसर्गाच्या याच्यामध्ये मुलांना हे करणं. नंतर पॉटरी किंवा हे सगळे कलेची जी कामं आहेत याच्यासाठी आठवड्यातले 2 दिवस पूर्ण दिले जातात की तेवढंच फक्त मुलं त्या ठिकाणी करतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की संध्याकाळी सूर्यास्त मुलांना दाखवलं जातो. म्हणजे सगळ्यात मुक्त असलेली गोष्ट, संध्याकाळी सगळी मुलं सूर्यास्त पाहायला त्या ठिकाणी बसतात. आणि या शाळेचा जो दृष्टिकोन आहे त्याच्याबद्दल फक्त एका वाक्यात सांगतो. मी त्यांच्या बेंगलोरच्या शाळेमध्ये असं विचारलं होतं की तुमच्या शाळेत तुम्ही असं म्हणता की आम्ही कुठल्याच गोष्टीवर जास्त भर देत नाही, तर मग या शाळेतून सचिन तेंडुलकर आणि विश्वनाथन आनंद कधीच निर्माण होणार नाही का? त्या क्रीडा शिक्षकांनी माझ्या नजरेला नजर देऊन सांगितलं की होय, आमच्या शाळेतून सचिन तेंडुलकर आणि विश्वनाथन आनंद कधीच निर्माण होणार नाही. याचं कारण आम्ही फक्त बुद्धिबळ आणि फक्त क्रिकेट जीवनामध्ये महत्त्वाचं मानत नाही, तर तुम्हाला राग कसा नियंत्रित करायचा, तुम्हाला स्वतःच्या स्वच्छतेच्या सवयीपासून तर अगदी तणाव घालवण्यापासून जीवनाची जी अंग आहेत त्या सगळ्या अंगांचा आनंद घ्यायला मुलांना आम्ही शिकवतो. त्यामुळे आमचा मुलगा नाचेल, आमचा मुलगा गाणं म्हणेल, आमचा मुलगा गोष्ट सांगेल, तो जोक सांगेल, शेजाऱ्याला मदत करेल, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असतील. इथून बाहेर पडल्यानंतर त्यांनी 1000 सचिन तेंडुलकर निर्माण हो, आमची हरकत नाही. हा मला दृष्टिकोन त्या शाळांमधला महत्त्वाचा वाटतो. नक्कीच जरूर बघावे. म्हणजे ऋषी व्हॅली तर 300 एकरमध्ये फक्त 300 विद्यार्थी घेतात आणि खूपच सुंदर काम आहे. सर, पुढचा प्रश्नाकडे मी येतोय. साने गुरुजी हे तुमच्या अतिशय जवळचे, पण आता श्यामची आई बघायला मिळत नाही या आत्ताच्या सर्व याच्यामध्ये. श्यामची आई बनण्यासाठी आजच्या पिढीने साने गुरुजी का समजून घेतले पाहिजे? मला असं वाटतं की जसं कृष्णमूर्तींचं मी म्हटलो तसं साने गुरुजींकडे मला आकर्षित व्हावं असं वाटलं. याचं कारण माझं पहिलं जे पुस्तक आहे शाळा आहे शिक्षण नाही, तर शिक्षण व्यवस्थेमध्ये मी खूप फिरलो. 700पेक्षा जास्त शाळा पाहिल्या, उपोषणं केली, शिक्षण व्यवस्थेवर खूप टीका करून पाहिली. पण मला असं लक्षात आलं की तो जो शिक्षक नावाचा जो घटक आहे ना त्याच्यावर आपल्याला काम करावं लागणार आहे. आणि आमचा असा एक गैरसमज होता की खूप हुशार मुलं शिक्षण क्षेत्रात आल्यानंतर शिक्षण सुधारेल, पण तसं नाही घडलं. ज्यांचे मेडिकल इंजिनिअरिंगला नंबर लागू शकत होते असे 80-85% मार्क मिळालेली मुलं आज शिक्षक होत आहेत. पण बांधिलकी कुठे आहे? ज्या मुलांविषयी विद्यार्थ्यांविषयी तुम्हाला माया वाटायला पाहिजे, म्हणजे ज्या प्रमाणात हुशार शिक्षक यायला लागले त्या प्रमाणात अप्रगत विद्यार्थ्यांची संख्या वाढायला लागली. हे कसं समजावून घ्यायचं? आणि म्हणून कमिटमेंट नावाची जी गोष्ट आहे, विद्यार्थ्यांविषयीचं प्रेम आहे, समाजाविषयीचं प्रेम आहे, ते निर्माण करायला साने गुरुजी हे मला मॉडेल वाटलं. आणि म्हणून मी साने गुरुजींचा अभ्यास केला. याची 2 कारणं की एकतर आपल्या सगळ्या समाजामध्ये आज भावनांक कमी होतोय, ज्याला आपण इमोशनल क्वोशंट म्हणतो. तो इमोशनल क्वोशंट तुम्हाला साने गुरुजींकडून मिळेल. कारण साने गुरुजींचं सगळं आयुष्य नुसतं प्रेमाने भरलेलं आहे. खिडकीमध्ये खिडकी लावताना नुसता मुंगळा त्यांच्याकडून मिळाला तर दिवसभर हा माणूस जेवलेला नाही आहे. विद्यार्थ्यांवर किती प्रचंड प्रेम करता येईल हे साने गुरुजींच्या याच्यातून आपल्याला दिसतं. प्रचंड आस्था, प्रचंड करुणा, प्रचंड डोळ्यामधले अश्रू, हे एक साने गुरुजी. आणि दुसरे साने गुरुजी मला जे भावतात ते शिक्षकांनी फक्त शिक्षकाची नोकरी करता न कामा त्यांनी समाजासाठी कसं झोकून देता येईल याचं साने गुरुजी उदाहरण तुम्हाला सांगतो. म्हणजे साने गुरुजींना आज आपण फक्त रडके किंवा काहीतरी फक्त श्यामची आई वगैरे एवढं फक्त म्हणतो, पण हा माणूस अकॅडमिशियन होता. किती पुस्तकं असतील साने गुरुजींची तुम्ही सांगा मला? 113 पुस्तकं आहेत साने गुरुजींची. कल्पना करू शकतो आपण, 113 पुस्तकं या माणसाने लिहिलीत आणि आयुष्य फक्त 50 वर्षाचं मिळालं आहे. म्हणजे मी आज 50 वर्षाचा आहे, एवढ्या वेळेत तर साने गुरुजी निघून पण गेले. 30 वर्षापर्यंत हा माणूस नोकरी करत होता. 20 वर्षामध्ये या माणसाने प्रचंड प्रवास केला. 7 वर्ष तुरुंगात होता माणूस. आणि उरलेल्या वेळेमध्ये यांनी जे प्रचंड काम केलं आणि उरलेलं सगळं आयुष्य समाजासाठी खर्च केलं. स्वतःसाठी काहीच नाही, संपूर्ण समर्पण फक्त समाजासाठी. त्यांचा फक्त एक छोटासा प्रसंग सांगतो, म्हणजे कमिटमेंट काय असते ती कळेल. की साने गुरुजी तुरुंगात असताना ते आजूबाजूचे सगळे कैदी नाशिकच्याच याच्यामध्ये की कायम रडायचे की आमच्या घरी खायला नाही, काही नाही. त्यांचा एक भाऊ भेटायला आल्यानंतर ते म्हटले की एक 200 पेज वही घेऊन ये मला, आणि सकाळी परत आहे. आता त्याला काय कळे ना तुरुंगात वही कशाला पाहिजे. रात्रभर जागून साने गुरुजींनी बापूजींच्या गोड गोष्टी नावाचं पुस्तक नुसतं स्मरणशक्तीवर लिहून काढलं आणि भावाला सांगितलं की प्रकाशकाला नेऊन दे.
आणि प्रकाशकाला सांग की याचे 500 रुपये रॉयल्टी पडेल आणि त्याच्या 10 पुड्या कर आणि या 10 कैद्यांच्या घरी 50-50 रुपये नेऊन दे, कारण मी बाहेर पडू शकत नाही. मला सांगा, पुरस्कार मिळावा म्हणून लिहिणारे माझ्यासारखे लेखक असतील, आपलं पुस्तक विकलं जावं, आपलं नाव व्हावं म्हणून लिहिणारे लेखक असतील, पण आजूबाजूच्या रिकाम्या कायद्यांसाठी मी फक्त माझी बुद्धी लावू शकतो गजाच्या आडून, हे करणारा साने गुरुजी हा माणूस होता तुम्हाला सांगतो. आणि म्हणून साने गुरुजी शिक्षक म्हणून महत्त्वाचे. आणि आपल्या समाजातून आज काय हरवलं असेल तर तुम्हाला सांगतो, प्रेम हरवलेलं आहे. आपण कुणीच कोणावर प्रेम करत नाही, आपण सगळे उपयोगिता तत्वाने जगणारे माणसं आहोत. आणि साने गुरुजींनी त्यांच्या मुलांवर इतकं प्रेम केलं तुम्हाला सांगतो की त्या प्रेमातून सगळा समाज बदलला. म्हणून आज महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्र्याचं नाव लोकांना माहीत नसतं, पण 100 वर्षानंतर साने गुरुजी माहीत असतं. ते हॉस्टेलला सुद्धा रात्री त्यांनी ते फुल तो प्रसंग, म्हणजे ज्या काळामध्ये गुगल नव्हता त्या काळामधलं ते संशोधन, थोडं तो किस्सा सांगा. हो, ते साने गुरुजींनी आज ज्ञानरत्नवादामध्ये आम्ही अनेक प्रयोग करतो. तर साने गुरुजींनी मुलांना सांगितलं की आज आपण कळीचं फुल कसं होतं हे आपण रात्री बघणार आहोत म्हणे. कारण आपल्याला कधी उत्सुकता वाटत नाही बघा की रात्रीतून कळीचं फुल कधी झालं असेल, पण गुरुजींनी मुलांना जागं ठेवलं रात्रभर. आणि सगळ्या मुलांना रात्रभर जागं ठेवून ते त्या काळात काय फुगे बिगे फार मिळत नव्हते, तर रिबिनीचे तुकडे बिकडे लावून ते झाडाला लावले आणि चिमणी आणि कंदील लावून मुलांना त्यांनी दाखवलं की बघा कशा पद्धतीने आता फुल उमलतं, कळीचं फुल उमलतं. पाऊस पडायला लागला तर गुरुजींनी डायरेक्ट मुलांना म्हणे, अरे काय वर्गात बसते, चला बाहेर खेळायला, आणि मुलांना बाहेर नेलं. त्यानंतर एक छात्र प्रबोधन, आपलं छात्रालय नावाचं एक मासिक सुरू केलं त्यांनी, भित्तीपत्रक. त्या काळात गुगल नाही आहे, सचिन सर म्हटलं तसं, त्या काळात गुगल नाही आहे, त्या काळात इंटरनेट नाही, त्या काळामध्ये लायब्ररी समृद्ध नाही, अंमळनेरसारखं गाव नाशिकपासून पुढचं. तर हा माणूस रोज 2 तास लायब्ररीमध्ये बसायचा, त्या सगळ्या नोट्स काढायचा आणि पहाटे 4 वाजता उठून 4 ते 6 एक भित्तीपत्रकावरचं 8 पानं लिहून काढायचे फुलस्केपचे. आणि मुलं सकाळी उठल्यानंतर रोजचं ताजं वर्तमानपत्र भिंतीवर लावलेलं असायचं. हे 3 वर्ष या माणसाने केलं. कल्पना करा तुम्ही, अंमळनेरला कधी गेलात तर तिथल्या वाचनालयामध्ये त्याचे खंड ठेवलेले आणि त्याच्यामध्ये काय नाही, पृथ्वीची माहिती आहे, चंद्राची माहिती आहे, जगातल्या देशांची माहिती आहे, विनोद आहेत, सर्वेक्षण आहेत, कोडी आहेत. मला सांगा की आम्ही दोघं जरी शिक्षक विद्यार्थ्यांबद्दल किती करुणेने बोलत असू, पण 3 तास देणं हे काय मी समजूच शकत नाही तुम्हाला सांगतोय. पण हे त्या माणसाने केलं. आणि हे सगळं झाल्यानंतर एक दिवस ज्या दिवशी गांधीजींनी संपूर्ण स्वराज्याची घोषणा केली त्या दिवशी हा माणूस म्हटला की मला नोकरीत नाही राहायचं. ते सकाळी उठले, झाडाची फुलं तोडली, मुख्याध्यापकांच्या पायरीवर ठेवली आणि रेल्वेमध्ये जाऊन बसले, कारण त्यांना ते नोकरीतून सोडत नव्हते त्यांना. तर ते मुख्याध्यापक सुद्धा त्यांच्या पडीचे, म्हणजे माझ्यासारखे शिक्षक किंवा आम्ही कोणी जर नोकरी सोडली तर लोक पेढे वाटतील. पण साने गुरुजींनी ती नोकरी सोडल्यानंतर ते मुख्याध्यापक, त्यांनी ते फुलं पाहिल्यावर त्यांना कळालं की पक्षी पिंजऱ्यातून पळाला. ते पळत रेल्वे स्टेशनवर गेले, रेल्वे सुटायची होती. प्रत्येक डब्यामध्ये तो मुख्याध्यापक त्या शिक्षकाच्या नावाने ओरडत जातो आणि एका ठिकाणी शाल तोंडावर घेऊन गुरुजी असे लपून बसले होते. त्यांनी ती शाल ओढली आणि म्हणे गुरुजी परत शाळेत चला. त्यांनी डोळ्यात पाणी आणलं, ते म्हणाले आता नका थांबू, मला समाज माझी वाट पाहतोय, गांधीजी माझी वाट पाहतायत, मला नका अडू. त्या दोघांनी रेल्वेच्या डब्यामध्ये एकमेकाला मिठी मारली आणि गुरुजी निघून गेले. मी ती नोंद पाहून आलो, लेफ्ट नावाचा इंग्लिशमध्ये शब्द त्यांच्या मस्टरवर लिहिलेला आहे. मला सांगा की संपूर्ण आयुष्य फक्त विद्यार्थ्यांसाठी, समाजासाठी आणि आपलं नाव हवं यासाठी न करता अशी माणसं जी ज्या देशामध्ये शिक्षक म्हणून असतील ना, तुम्हाला सांगतो आज लाखो शिक्षक आहेत देशामध्ये, पण साने गुरुजीसारखा एक शिक्षक समाजाला किती प्रभावित करू शकतो. म्हणून मला असं वाटतं की माझ्या आयुष्याचं प्रेरणा साने गुरुजी आहे की आपणच फक्त समाज बदलू शकतो. हा आत्मविश्वास शिक्षकाला साने गुरुजी देतात. नक्कीच सर, तुम्ही आता बोलता म्हणालेत की माझ्यासारखे शिक्षक जर निघाले तर पेढे वाटतील. खरंच आहेत. सरांनी इतक्या जणांना एक्सपोज केलेलं आहे. सरांचे फॉलोअर कमी आणि दुश्मन जास्त आहेत ना. मला माहिती आहे आम्हाला काय सोशली ट्रोल केलं जातं. सर मला हेच तुम्हाला विचारायचं, सर तुम्ही शिक्षणाचं काम मध्ये थांबून तुम्ही सामाजिक प्रश्नाकडे वळालात का बरं? आणि त्याच्यातून तुम्ही दारिद्र्याची शोधची यात्रा सुरू केली. मला आठवतं की तुम्ही एकदा फोन केला होता, तुम्हाला एकदम नंदुरबार आणि सर्व पाड्यांवर जायचं होतं. तुम्ही हा विचार कुठून आला की दारिद्र्याचा शोध घ्यायचा आणि शिक्षण काम थांबून आपण आता गरिबांसाठी काम करावं असं का वाटलं? आणि नक्की ते पुस्तक काय आहे दारिद्र्याचा शोध, म्हणजे तुम्ही काय संशोधन केलं? मी जसं म्हटलं की साने गुरुजी हे रोल मॉडेल असं आहे की तुम्हाला एकाच वेळी विद्यार्थ्यांसाठी पण काम करता आलं पाहिजे आणि संपूर्ण समाजासाठी पण काम करता आलं पाहिजे. मला स्वतःला दारिद्र्य ही गोष्ट खूप अस्वस्थ करणारी वाटते.
याचं कारण असं की आपण इतकं सुखाने जगत असताना काही माणसांना जेवायला मिळत नाही, काही माणसांना त्यांच्या भौतिक गरजासुद्धा पूर्ण होऊ शकत नाही, हे समजण्यापलीकडचं वाटतं. आणि मधल्या काळात असं झालं आहे की हा मध्यम वर्ग समाजात वाढल्यानंतर की दारिद्र्याचा प्रश्नच आमच्या भावविश्वातून निघून गेला. म्हणजे 80 सालापर्यंत आपल्या नाशिकमध्ये अरुण ठाकूर किंवा ही सगळी मंडळी होती, तर हे सगळा मध्यम वर्ग गरिबांच्या प्रश्नाशी जोडलेला असायचा, झोपडपट्ट्यांशी जोडलेला असायचा. पण जागतिकीकरणानंतर आत्मकेंद्रित होण्याची प्रक्रिया इतक्या वेगाने वाढली की माझं कुटुंब, माझं जग याच्यामध्ये आम्ही इतके गुंतलो की समाजातल्या तळातल्या माणसांविषयी उत्सुकताच राहिली नाही. आणि मग ज्यावेळी जागतिकीकरणाला 25 वर्ष पूर्ण झाली 2016ला, तर अनेक आकडेवारी आल्या की गरिबी वाढली, गरिबीची टक्केवारी कमी झाली, मध्यम वर्ग वाढला. तर मी असं म्हटलं की आपण आकडेवारीत जाण्यापेक्षा प्रत्यक्ष पाहिलं पाहिजे. इंडियन एक्सप्रेसने त्याच्यावर मोठी सिरीज केली होती. आणि मग मी असं एक रोल मॉडेल केलं पी साईनाथ यांच्या पुस्तकापासून प्रेरणा घेऊन, की महाराष्ट्रातले सगळ्यात गरीब 25 जिल्हे निवडले. त्या 25 जिल्ह्यातले 50 गरीब तालुके निवडले. त्या प्रत्येक तालुक्यात गेलो आणि त्या तालुक्यात जाऊन त्यातले परत 5 गरीब गावं निवडले आणि त्या 5 गरीब गावातले गरीब कुटुंब पाहिले. म्हणजे तुमच्या मदतीनं मी नाशिक जिल्ह्यातल्या पेठ सुरगाणा तालुका निवडला, पेठ सुरगाण्यातले 5 गावं निवडले, त्याच्या 5 वाड्यांमध्ये गेलो आणि मग त्या गरीब कुटुंबांशी बोलायचं. असे मी 4 महिने रजा काढून महाराष्ट्रातले 25 जिल्हे फिरलो सगळे आणि त्या 25 जिल्ह्यातले 125 गावं आणि तेवढ्या वस्त्या पाहिल्या आणि दारिद्र्याची स्थिती काय नेमकी ती प्रत्यक्ष अभ्यासाचा प्रयत्न केला, लोकांशी बोललो प्रत्यक्ष, आणि त्याचा एक पब्लिक रिपोर्ट मी प्रसिद्ध केला, दारिद्र्याची शोधयात्रा. मला असं वाटतं की ते वाचून काही दारिद्र्य दूर होणार नाही, पण किमान मध्यम वर्गाला त्याच्याबद्दल एक सद्गतीत करणं, मध्यम वर्गाला त्याच्याबद्दल एक उत्सुक निर्माण करणं. आणि आज लोक म्हणतात कुठं राहिली गरिबी, अहो काय कुठं गरिबी, विमानतळावरची गर्दी पहा, रेल्वेतली गर्दी पहा, तुम्ही मॉल्समधली गर्दी पहा. पण असे काही लोक आहेत त्या जगामध्ये. म्हणजे मी आपल्या याच्याजवळचं जे जव्हार मोखाडा नावाचं गाव आहे, त्या जव्हारच्या एका गावामध्ये नंदनमाळ नावाचं गाव आहे, मला अजून आठवतं. मी किराणा दुकानात गेलो होतो आणि त्याला म्हटलं का हो, आम्ही तर मॉल्समध्ये कार्टने खरेदी करतो, तर तुमच्याकडचं लोक किती रुपयाचा किराणा घेतात? तो म्हटलं जेवढे पैसे असतील तेवढे. म्हटलं म्हणजे? तो म्हटलं जर त्यांच्याजवळ 10 रुपये असतील तर मी 5 रुपये तेलाचं माप केलं म्हणे. त्यांनी एवढं माप दाखवलं मला. तर म्हटलं 5 रुपयाचं तेल नेतात लोक माझ्याकडून. त्यानंतर चहा साखर 2 रुपयाची 2 रुपयाची कुकटी दे, 5 रुपयाची साखर दे, एका चहापुरतं लोक सामान नेतात म्हणे. मला एक कळण्यापलीकडचंच होतं. किंवा मी भामरागडमध्ये पाहिलं तर अजूनही मुंग्यांची चटणी करून खाणारे लोक आहेत त्या ठिकाणी. किंवा मी चंद्रपूरच्या त्या जिवतीच्या पाडावर असे काही लोक पाहिले की ज्वारीच्या कण्या, म्हणजे ज्वारी होती फक्त, आणि ती पाण्यामध्ये उकळली आणि ते खाऊन ती बाई त्या पोराला खाऊ घालत होती. एका बाईनं 3 दिवस फक्त भात केला होता. म्हटलं का बरं? तर म्हणे दानाला 30 रुपये नाहीत म्हणून फक्त भात खाऊन राहिले. मला सांगा की आपण हॉटेलमध्ये टिप ठेवतो ती सुद्धा जास्त रकमेची असते कधी कधी. पण विश्वास ठेवा की अजूनही महाराष्ट्रामध्ये इतके दरिद्री लोक आहेत, इतके गरीब लोक आहेत, पण दुर्दैवाने माध्यमं आम्हाला असं दाखवत आहेत की सगळी गरिबी मिटली. म्हणजे देशातली गरिबी हटली की नाही मला माहीत नाही, पण आज मीडियामधून गरिबी हटली आहे, सोशल मीडियामधून गरिबी हटली आहे, TV सिरियलमधून गरिबी हटली. TV मध्ये कधी आता झोपडी दाखवत नाहीत. तोच चित्रपट फक्त आज चालतो की ज्या चित्रपटाचं शूटिंग हे परदेशामध्ये झालेलं आहे. मला सांगा, राज कपूरचे सगळे चित्रपट गरिबांच्या बद्दलचे आहेत, अमिताभ बच्चनचे सगळे चित्रपट गरिबांबद्दलचे आहेत. त्या काळातला गरीब माणूस हा नायक असायचा आणि त्याच्यामुळे या देशातला मध्यम वर्ग सुद्धा गरिबांविषयीचा संवेदनशील होता. पण माध्यमांनी आज अशी जादू करून टाकली की चला रे कसली गरिबी आप, तू तुझं बघ, तुझ्या कुटुंबाचं बघ, तुझ्या पोराला परदेशात पाठव, विषय संपला. तर ही आत्मकेंद्रित झाल्यामुळे आपण या सगळ्या खालच्या माणसांपासून तुटलोय आणि तो धागा जोडण्यासाठी मला असं वाटतं मी ते पुस्तक लिहिलं. खूपच छान सर. आपण शाळाबाह्य मुलांवर काम केलं, तुमच्यासोबत आपण बरेच प्रोग्राम पण केले. तुम्ही मध्ये कोरोनाच्या काळामध्ये जे विधवा झाले त्यांच्यासाठी मोठं काम तुम्ही केलं. बालविवाहाचं याच्यावर बरेच बालविवाह तुम्ही थांबवले, जर प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्याची केंद्र आहेत. पण मला जरा तुम्हाला वेगळा प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही आत्ता जो नवीन प्रश्न उभा केला आहे, शेतकऱ्यांच्या मुलांचं लग्न होत नाही, हा एक नवीन प्रश्न तुम्ही समाजासमोर मांडतायत. काय हा प्रश्न आहे आणि शेतकऱ्याच्या मुलांचं का लग्न होत नाही? मागच्या आठवड्यामध्ये सोलापूरला एक मोर्चा निघाला होता. तुम्ही कदाचित TV वरती जी बातमी पाहिली असेल की ज्यांचे लग्न झाले नाहीत अशा शेतकऱ्याच्या पोरांनी जिल्हाधिकारी कचेरीवर मोर्चा काढला की आम्हाला मुली मिळवून द्या. आता याची टिंगल म्हणून या बातम्या सोशल मीडियावर फिरल्या. पण मला द्रष्टेपणा शब्द वापरणं मूर्खपणाचं वाटतं, परंतु हा प्रश्न मला 2017 साली लक्षात आला होता. आणि 2017 साली मी 45 गावांमध्ये सर्वेक्षण केलं होतं. कारण माझी कामाची पद्धत अशी असते की एखादा प्रश्न लक्षात आल्यावर त्याचा अभ्यास करायचा, सर्वेक्षण करायचं, जसं दारिद्र्याचं मी केलं.
तर तसं 45 गावं आम्ही अकोले आणि संगमनेर तालुक्यामधली निवडली. माझ्याबरोबर आमचे विठ्ठलराव शेवाळे होते आणि आम्ही प्रत्येक गावामध्ये जाऊन लग्न न झालेले किती मुलं आहेत गावामध्ये याचा शोध घेतला होता. तर कल्पना करा की 2017 साली अकोले संगमनेर, तुम्ही दोघं आपल्या शेजारचेच तालुके आहेत, तर 750 मुलं सापडली होती आम्हाला 45 गावांमध्ये की ज्यांचं वय 25च्या पुढे आहे. आणि 35-30च्या पुढचे 300 मुलं सापडले होते, म्हणजे 1000 मुलं आम्हाला सापडले होते. का नाही लग्न होत मुलांची? तर याचं एक पॉझिटिव्ह कारण असे की मुलींना चॉईस आलेला आहे. की पूर्वी कसं व्हायचं की आता मला 5 बहिणी, मी एकटाच आहे. आता तसं राहिलं नाही. तुम्हाला ह्या लिंगनिदानमधल्या या प्रकारामुळे काय झालं की संख्या कंट्रोल करता यायला लागली पालकांना आणि मुलींची संख्या सगळ्या समाजामधून कमी झाली. त्यामुळे मुलींना मागणी वाढली आणि मुलं जास्त राहायला लागली, असं उलटं झालं. याचा चांगला फायदा मुलींनी घेतला की मुलींना सुटका करायची संधी आली. की मुलीला एक वेळ नोकरदारांनी शेतकरी असं चॉईस आल्यावर ती शेतकऱ्याच्या पोराऐवजी नोकरदाराकडे गेली. तुला नाशिकमधला पोरगा पाहिजे का सिन्नरमधला पोरगा पाहिजे, ती नाशिकमधला मुलगा घ्यायला लागली, कारण तिला चॉईस आला. त्यामुळे मी मुलींना अजिबात दोष देत नाही या प्रक्रियेमध्ये. उलट मुलींनी सुटका करून घेतली स्वातंत्र्य, त्यांना जे स्वातंत्र्य मिळालं. कारण एकाच वेळी 4-4 मुलं बघायला यायला लागली. पूर्वी तसं नव्हतं. बाप सांगायचं तुला याची लग्न करावं लागायचं, कारण त्याला 5 मुली असायच्या मुलं कमी होते. आज असं झाल्यामुळे ती पतसंस्थेतला शिपाई करायला लागली पण शेतकरी करायला तयार नाही. याचं कारण असं की माहेरी तिनं शेतीतून होणारे सगळे दुष्परिणाम तिने बघितलेले आहेत. आपला बाप आत्महत्या करून मरू शकतो हे तिने बघितलेलं आहे. आणि आपली आई किती जनावरासारखं जीणं जगते पहाटे उठल्यापासून ते तिने बघितलेलं आहे. मग तिला असा प्रश्न पडतो की हेच जर मी माहेरी केलं हेच सासरी जाऊन करायचं का? निम्म आयुष्य जर मी हेच केलं तर उरलेल्या निम्म्या आयुष्यात पण मी हेच करायचं का? आणि म्हणून मुलींनी त्याच्यामधून चॉईस घेतला आणि मुली बाहेर पडल्या, पण मुलं तिथंच राहिली. त्यांचं काय करायचं? आज तुम्हाला सांगतो की या तुमच्या या ज्या सगळ्या लासलगाव आहे, सगळे भागात द्राक्षाच्या बागा आहेत, तर पैसा हे कारण नाही त्याचं. म्हणजे लाख रुपये महिन्याला कमवणारे शेतकरी आहेत तरी त्यांच्या मुलांना मुली मिळत नाहीत. याचं कारण शेतीमध्ये काम करण्याला प्रतिष्ठा नाही आहे. तुम्ही पतसंस्थेत शिपाई जरी असले तरी तुम्ही बरोबर 10 वाजता जाऊन 5 वाजता येता. ते व्हाईट कॉलर काम वाटतं लोकांना, पण शेतकऱ्याचं काम आहे लोकांना प्रेस्टिजचं वाटत नाही, व्हाईट कॉलरचं वाटत नाही. हे त्याचं कारण आहे. त्याच्यातली जी असुरक्षितता आहे ती असुरक्षितता लोकांना वाटते. आणि तिसरं मला महत्त्वाचं कारण हे वाटतं की शहरी भाग आणि ग्रामीण भाग याच्यामध्ये आम्ही एवढं मोठं अंतर निर्माण करून ठेवलं आहे की समजा आता सचिन जोशींची इतकी सुंदर शाळा आहे, लासलगावच्या एखाद्या शेतकऱ्याला वाटलं की माझ्या मुलं मी फी भरू शकतो, पण ती शाळाच त्याच्या तालुक्यात ती उपलब्ध नाही आहे. खेडेगावामध्ये चांगली शाळा नाही, खेडेगावामध्ये चांगला दवाखाना नाही, बायकोला जेवायला नाही तर चांगलं हॉटेल नाही, तिथं चांगली टॉकीज नाही मनोरंजनला, खरेदीला मॉल्स नाही. मग मुली असा विचार करतात की आपण कशाला त्या खेड्यामध्ये राहायचं जर आपल्याला संधी आली. आणि म्हणून मधल्या काळामध्ये शहरं खूप वाढली महाराष्ट्रातली. बघा आजचं नागरीकरणाचं प्रमाण आपलं 51% झालं जवळपास महाराष्ट्रातलं, की जवळपास 6 कोटी लोक महाराष्ट्रातले फक्त शहरामध्ये राहतात याच्यामध्ये. आणि त्यामुळे सगळ्यांचा ओढा जो शहराकडे, त्यामुळे खेड्यात कोणी जायला तयार नाही. आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर सोपं नाही आहे की म्हणजे त्या मुलांची लग्न लावायला काय करायला पाहिजे. मी असं म्हणेल की त्यांनी आंतरजातीय लग्न केली पाहिजेत. त्यांनी अनाथ आश्रमातल्या मुलींना घरं आता मिळवून दिली पाहिजेत. म्हणजे ती एक चांगली गोष्ट पण झाली की माणसं आता जातीत अडकून नाही पडणार. आता आमच्याकडे कोरोना विधवांसाठी मी काम करतो, तर दिवसातून मला एक तरी फोन असतो, ऐक एखादी मुलगी आम्हाला. म्हणजे लोक आता विधवांशी लग्न करायला लागलेत, लोक घटस्फोटित मुलींशी लग्न करायला लागलेत, अनाथ आश्रमाच्या मुलींशी लग्न करायला लागलेत, किंवा आदिवासी भागामधल्या मुलींना आणून त्यांच्याशी लग्न करायला लागलेत. तर हा एक सकारात्मक परिणाम आहे की जाती धर्माच्या भिंती याच्यातून मोडून पडतील. पण हा प्रश्न इतका भीषण आहे तुम्हाला सांगतो की जर हा प्रश्न आपण सोडवला नाही तर कल्पना करा की गावामध्ये अशी 50 मुलं आहेत की ज्यांचं वय 30-35च्या पुढे आहे, ज्यांच्या शारीरिक भावना तीव्र आहेत, ते काही कोणी ब्रह्मचारी किंवा मेडिटेशन करणारी साधू संत नाही आहेत. अशा वेळी एकूणच सगळ्या गावाच्या स्वास्थ्याला त्याच्यातून गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतात. आणि म्हणून मला असं वाटतं की या प्रश्नाकडं शेतीचा प्रश्न म्हणून न बघता सामाजिक सुरक्षेचा आणि सामाजिक स्वास्थ्याचा प्रश्न म्हणून सुद्धा बघितलं पाहिजे. नक्कीच अतिशय महत्त्वाचा हे आहे. आणि खरंच जसं म्हणजे लग्नामध्ये आपण पाहण्याचे अँगल्स वेगळे असतात. मी माझा अनुभव सांगतो. प्राजक्ता इकडे आहे. मी जेव्हा 15 म्हणजे लग्न करायच्या काय म्हणतात लग्नाच्या मार्केटमध्ये आलो आणि जेव्हा मला एक कॉल अजून आठवतो की कोणी विचार काय करतो मुलगा, तर बुवा शाळा चालवतो वगैरे. तर एकाने म्हणजे तो फोन मीच घेतला, तर म्हणे म्हणजे शाळा तुम्ही शिक्षक आहात का? म्हटलं नाही. मग तुम्ही काय? म्हटलं मी संस्था चालक आहे. तर त्यांनी वाक्य असं वापरलं, नाही म्हणे तुम्ही शाळेमध्ये जर शिपाई असाल तरी चालेल, पण आम्हाला संस्था चालक नाही, म्हणजे व्यवसायकांच्याकडे आम्हाला काही मुलगी द्यायची नाही. ही त्या काळातली माणसं आहेत. त्यामुळे कधी कधी मम्मीचं कौतुक वाटतं आमच्या की आणि
लिटरली त्यावेळेस हार्डली 2 आणि 3 हजार रुपये माझ्या अकाउंटमध्ये होते आणि याच्यामध्ये काही शेतकरीचा अनुभव असल्यामुळे मला प्राजक्ता मिळाली याच्यामध्ये. पण मानसिकता की बिझनेसमनवाल्याला मुलगी द्यायची नाही ही एकेकाळी अशी मानसिकताही होती. तसंच आता हा प्रश्न वेगळ्या पद्धतीने आला आहे. शेवटचे 2 प्रश्नाकडे आपण येत आहोत आणि एखाद प्रश्न जर एका ऑडियन्समधनं घ्यायचा असेल तर सर, माझी शिक्षण परिक्रमा हे पुस्तक तुम्ही लिहिलं आहेत. माझं असं वाटतं शिक्षणावरचं तुमचं शेवटचं पुस्तक होतं काय? हां, काय त्याच्यात आणि काय त्याच्यात तुम्ही मांडलेलं आहे? माझी शिक्षण परिक्रमा हे नाव मला नर्मदा परिक्रमा येऊन सुचलं की मी असं विचार केला की लोक जशी नर्मदेची परिक्रमा करतात तशी आपण शिक्षणाची परिक्रमा केली. कारण 2006 साली मी सरकारबरोबर काम करायला सुरुवात केली सर्व शिक्षा अभियानमध्ये आणि महाराष्ट्रातले सगळे जिल्हे मी फिरलो. जवळपास म्हणजे महाराष्ट्रातल्या 356 तालुक्यांपैकी मी किमान 250 तालुके तरी पाहिले असतील. सगळे तालुके पाहिलेत मी जवळपास आणि 700पेक्षा जास्त शाळा पाहिल्या. इतर राज्यात जाऊन सुद्धा या कृष्णमूर्तींच्या शाळा किंवा या प्रकारच्या शाळा सगळ्या बघितल्या. मध्य प्रदेशमध्ये शाळा पाहिल्या आणि मग मला असं वाटलं की ही आपली एक परिक्रमाच होती. जशी नर्मदा शतकानुशतकं वाहत आहे तशी शिक्षण ही सुद्धा अशाच प्रकारची परिक्रमा म्हणजे वाहते आहे. जसे नर्मदेला अनेक ठिकाणी घाट बांधलेत तशात तुमच्यासारख्या काही चांगल्या व्यक्तींनी या शाळा नावाचे घाट बांधलेत या शिक्षणाच्या वाहत्या गंगेला. आणि मग आमच्यासारखे पांथस्थ अधूनमधून उतरून तिथं काय नेमकं हे बघत असतात. आणि मग हे पाहताना मी दिल्लीच्या प्लॅनिंग कमिशनमध्ये पण काम केलं आणि गावच्या ग्रामसभेमध्ये बसलो. महाराष्ट्रातल्या प्रत्येक शिक्षण मंत्र्याशी पण मी गप्पा मारल्या आणि गावच्या सरपंचाशी पण गप्पा मारल्या. तसा प्रचंड विविध अनुभव माझ्याकडे आहेत. मी इंग्लिश शाळा पण पाहिल्या, जिल्हा परिषदच्या आश्रमशाळा पाहिल्या, सगळंच पाहिलं. आणि त्याच्यामुळे मला नेमका शिक्षणातला प्रश्न काय हा कळायला लागला. आपल्याकडं काय होतं आहे की गरिबांमध्ये काम करणाऱ्यांना श्रीमंतांच्या शाळांबद्दल माहिती नसते आणि श्रीमंतांच्या शाळावाल्यांना आश्रमशाळा कशी चालते हे माहीत नसतं. पण मी अभिमानाने सांगतो की मी असा एक माणूस आहे की मी इंटरनॅशनल स्कूल पण पाहिले आणि रस्त्यावर भरणारी शाळा पण पाहिली. मी कॉन्व्हेंटमध्ये जाणारा मुलगाही पाहिला आहे आणि शालाबाई मुलगाही पाहिला आहे. आणि त्याच्यामुळे मला असं एक मत बनवता येत नाही की व्यामिश्र चित्र शिक्षणाचं मी बघू शकतो. आणि मग त्या पुस्तकामध्ये मी सगळ्या प्रकारचे अनुभव मांडलेत. अगदी शिक्षणातला भ्रष्टाचार असा सुद्धा एक स्वतंत्र प्रकरण आहे त्याच्यामध्ये की मी किती प्रकारचे भ्रष्टाचार माझ्या डोळ्याने शिक्षण क्षेत्रामध्ये पाहिले, वेगवेगळ्या शिक्षण मंत्र्यांच्या मुलाखती पाहिल्या किंवा वेगवेगळ्या प्रकारचे अनेक प्रकारचे अनुभव घेतले. आणि मला भेटलेली जी माणसं आहेत ना त्या सगळ्या माणसांचे अनुभव त्याच्यामध्ये आहे. म्हणजे तुम्हाला एक फक्त अनुभव सांगतो की मला एका वीटभट्टीवर मी गेलो होतो आणि वीटभट्टीवर गेल्यानंतर मी फॉर्म भरून घ्यायचो त्या ठिकाणी. त्या वीटभट्टीतले 300 वीटभट्टी मी पाहिल्या होत्या आणि मग त्या प्रत्येक महिलेला विचारायचो तुझं नाव काय हे काय. एका बाईला विचारलं नाव काय तुमचं सांगा, गाव काय. ती म्हटली मला गाव नाही. तर आता मी खाली पाहून नाव लिहित होतो. म्हटलं बाई नाव सांगा. ते म्हणे गावाचं नाव नाही. म्हटलं मग सासरचं गाव सांगा. ते म्हणे सासरचं गाव पण नाही. म्हटलं माहेरचं नाव सांगा. ते म्हणे माहेरचं गाव पण नाही. मग मी चिडलो. त्या मालकाला बोलवलं म्हटलं येडीबिडी आहे का रे बाई म्हटली. ते म्हणते गाव नाही. तर म्हटलं साहेब ती बाई म्हटली अहो दादा मला खरंच गाव नाही. म्हटलं मग कसं काय. आम्हाला ते पलीकडची भट्टी दिसते ना तिथं माझा जन्म झाला म्हणे. आणि मग तिथंच मी मोठी झाली. आणि मग या भट्टीवर एक वीटभट्टी कामगार आला होता ना त्याच्याबरोबर माझ्या वडिलांनी लग्न लावून दिलं. मग आम्ही याच भट्टीवर राहिलो. मग तो मरून गेला आता मी याच भट्टीवर आहे. माझ्या अंगावर अक्षरशः काटा आला. मला सांगा की माहेरी बाईच्या आयुष्यातली किती नाजूक गोष्ट असते. पंचमीचा सण आला डोळे माझे ओले वगैरे असे गाणे ऐकत आपण लहानाचे मोठे झालो. सासर आणि माहेर या गोष्टीमध्ये किती रोमॅन्टिसिझम आहे एक प्रकारचा. पण त्या बाईच्या आयुष्यात पण माहेरी पण माती आहे, सासरी पण माती आहे. माहेरी पण धूर आहे विटेचा, सासरी पण धूर आहे. आणि तिचं भावविश्व म्हणजे फक्त समोरची भट्टी आणि ही भट्टी. माझ्या अक्षरशः डोळ्यात पाणी आलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे प्रसिद्ध वाक्य आहे ते गांधीजींना म्हटले होते की बापूजी आय हॅव नो मदरलँड. मला मातृभूमीच नाही आहे. मला असं वाटतं की त्या बाईमध्ये मला बाबासाहेब दिसले की तिला मातृभूमीच नव्हती. मला सांगा की अशी माणसं या देशामध्ये आहेत हे मला त्या शिक्षण परिक्रमेमधून दिसलं. पण मला आता निराशा पण येते ते प्रत्यक्ष शिक्षण व्यवस्था पाहिल्यानंतर की आज सगळे प्रश्न बऱ्यापैकी सुटलेत. तुम्हाला सांगतो आज आम्ही प्रत्येक 1 किलोमीटरपर्यंत शाळा पोहोचवली. जसं कर्मवीरांना काम करावं लागलं तसंच करावं लागणार नाही. प्रत्येक 1 किलोमीटरमध्ये शाळा गेली. प्रत्येक शाळेवर शिक्षक आले, अनुदान आलं, ग्रँट आल्या, पगार वाढले, सगळं वाढलं. पण शिक्षण कुठे. म्हणजे आज आमची माणसं कुठं शिक्षणाने कुठं बदलली माणसं. उलट मला सांगा की जास्त भ्रष्टाचार करणारी माणसं गरीब नाहीत ना. आज मला सांगा एखाद्या एसटीमध्ये एखाद्या खिसे कापून एखादं पाकिट मारलं तर तो जास्तीत जास्त 500 रुपये उडविल. आज आमचा क्लास 1 अधिकारी एका सहीने लाखो रुपये फटकन उडून टाकतो. कोण नैतिक आहे जास्त, खेड्यातली गरीब माणसं की शिकलेली माणसं.
आज गुन्हेगार सुशिक्षितमध्ये जास्त आहेत, भ्रष्टाचारी जास्त आहेत, जातीवादी जास्त आहेत. आणि म्हणून जितकी माणसं शिकली तितकी जास्त कृतज्ञ झालीत, आपल्या आईबापाला विसरली, गावाकडच्या माणसांना विसरली, जातीतल्या गरीब माणसांना विसरली. आणि म्हणून या शिक्षणाने एक आत्मकेंद्रित माणसं निर्माण केली, एक संकुचित माणसं निर्माण केली. कृष्णमूर्तींचं एक वाक्य आहे की आजचं शिक्षण व्हॉट टू थिंक शिकवतं, हाऊ टू थिंक शिकवत नाही. आमच्या शिक्षणाने आम्हाला विचार करायला शिकवलं नाही. आमच्या शिक्षणाने आम्हाला फक्त स्वतःपुरतं विचार करायला शिकवलं, रेडीमेड विचार करायला शिकवलं, व्हॉट्सॲप विद्यापीठाचा विद्यार्थी बनवलं, फक्त आम्हाला फॉरवर्ड करण्यापुरतं फक्त आम्हाला ज्ञान दिलं. आणि याच्यामधून एक भंपक आणि असा प्रकारचा एक उथळ मध्यमवर्ग निर्माण झाला आहे. आणि म्हणून आजचं शिक्षण जर नसतं, म्हणजे जसं तो D.H. लॉरेन्स म्हटला होता की 100 वर्ष खरं ते शाळा बंद करून पहा काय काय बदल होतोय काय. म्हणून शिक्षणातला कार्यकर्ता असून सुद्धा शिक्षणाकडून सर्वात जास्त निराश झालेला माणूस मी आहे असं मला वाटतं. नक्कीच सर. पण आपल्याला म्हणजे मी नेहमी असं म्हणत असतो की प्रत्येकाने आपापलं अंगण स्वच्छ ठेवावं, म्हणजे भारत स्वच्छ होत असतो. आणि त्या अनुषंगानेच आम्ही म्हणजे शाळाबाह्य मुलं असतील किंवा मध्यमवर्ग मुलांसाठी काम असेल किंवा ही आपली प्रयोगशील शाळा असेल, हेरिटेज स्कूल असेल, तर आपण आपल्या पद्धतीने काय वेगळं देता येऊ शकतं, काय करता येऊ शकतं, तो नेहमीच प्रयत्न असतो. सर एक शेवटचा क्लोजिंग आपण तुमच्या कवितेने करणार आहोत. पण तत्पूर्वी आपल्याला कोणाला प्रश्न विचारायचा आहे? कोणी आहेत? हां, येस, मागे आवाज. म्हणाला की शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न होते. आमच्या ऑफिसमधल्या स्टाफचा रडगाणं असं आहे की प्रायव्हेट ऑफिसमध्ये काम करतो पण शेती नाही, म्हणून बोलून घेते. पगार आहे का आहे, तुझं घर चालेल का चालेल, पण शेती नाही. मुलींना प्रश्न विचारला की बरं तू जाऊन शेती करशील का? नाही, अजिबात नाही, ती तर मुळीच करायची नाही, पण शेती पाहिजे तरच आम्ही मुलगी देऊ. हा एक पहिला विषय. आणि तुम्ही जे आता विविध शाळांबद्दल बोललात त्याच्याशी अनुषंगाने एक प्रश्न जो माझ्या मनात नेहमी असतो. ह्याच्यातले बरेच जण शक्यतो मराठी माध्यमातनं किंवा हिंदी माध्यमिक विद्यार्थ्यांना शिकलेले असते, कारण त्या काळी मातृभाषेच्या शिक्षणाला महत्त्व होतं. पण ती बरोबर नेतात ना. आता ग्लोबल लँग्वेज म्हणून इंग्लिशला तेवढंच महत्त्व देणं गरजेचं आहे. त्या मुलांना दारं उघडली नाही, म्हणजे खिडक्या आपण उघडल्या आहेत पण मुख्य दार बंद ठेवलं तर त्याचा उपयोग नाही. दारं पण उघडली तर अजून बदल आपण करू शकतो. ते दोन मला प्रश्न आहेत की त्या मुलांनी काय करायचं, म्हणजे नोकरी तर करतायत पण आमच्याकडे शेती नाही, त्याच्यामुळे अशी खूप मुलं आहेत की ज्यांची लग्नच होत नाही. पहिला जो मुद्दा आहे तो मला असं वाटतं की सुरक्षिततेतून आलेला आहे. म्हणजे खाजगी क्षेत्रामध्ये आपले परमनंट नाही आहे ही व्यक्ती, या व्यक्तीची नोकरी गेली तर काय करणार असा एक प्रश्न त्या मुलींच्या मनात पडत असेल. म्हणून एक ॲसेट म्हणून त्याच्याकडे शेती असली पाहिजे. आणि पुढे जर तिथून समृद्धी महामार्ग गेला तर बरेच पैसे मिळतील. तर असं ॲसेट म्हणून शेतीकडे बघणारी जी एक नवी पिढी आहे तर त्याचे ते बळी असावेत. पण मला असं वाटतं की हा एकूणच असुरक्षिततेतून आलेला मुद्दा आहे. आणि दुसरा जो शिक्षणाच्या बद्दलचा विचारला तर मी स्वतः खाजगी शिक्षणाचा पुरस्कर्ता आहे. म्हणजे मी एज्युकेशन व्हाउचरची कल्पना मांडतो की मला असं वाटतं की एज्युकेशन व्हाउचर म्हणजे फक्त सरकारी शाळेत जा असा हट्ट न धरता तुम्हाला पाहिजे त्या शाळेमध्ये जा आणि सरकारने त्याचे पैसे द्यावेत असा एक वेगळा विचार मी मांडतो. म्हणजे समजा ही एक वेगळी शाळा आहे पण पालकांना ते बॉदर करावं लागतं. तर माझं असं म्हणणं आहे की सरकारनेच ते बॉदर केलं पाहिजे आणि सरकारनेच ते पैसे उपलब्ध करून तुम्हाला पाहिजे त्या शाळेमध्ये जा. फक्त गरिबांनाच तुम्ही का नगरपालिकेच्या शाळेत शिकायची सक्ती करता? गरिबांच्या मुलांना पण या शाळेमध्ये यायची परवानगी पाहिजे. परवानगी म्हणण्यापेक्षा त्यांची ऐपत शासनाने निर्माण केली पाहिजे, कृत्रिम ऐपत सरकारने त्यांना दिली पाहिजे. असा एक वेगळा अप्रोच मी मांडतो. त्यामुळं इंग्रजी मराठी हा मुद्दा माझ्यासाठी वेगळ्या अँगलने मी बघतो की इंग्रजीचा द्वेष अनेक लोक इंग्लिश येत नाही म्हणून करत असतात असं माझं निरीक्षण आहे. तर इंग्रजीमध्ये भाषण करून इंग्लिशला विरोध करता आला पाहिजे आपल्याला. पण ती क्षमता विकसित करण्यासाठी पालकांकडून फारसे प्रयत्न होत नाहीत. आणि म्हणून ज्यांना मराठी शाळेमध्ये मुलांना शिकवावं असं वाटतं त्यांनी मग तो उरलेला जो पैसा आहे किंवा उरलेला जो वेळ आहे तो त्या मुलांचं इंग्लिश विकसित करण्यावर दिला पाहिजे. आणि सुदैवाने आता गुगल किंवा हे ॲप वगैरे जे आहेत तर इंग्लिश शिकण्याच्या अनेक शक्यता इंटरनेटवर उपलब्ध आहेत. म्हणजे मी मध्ये साईट काढल्या होत्या की इंग्लिश शिकण्याच्या कोणकोणत्या साईट आहेत किंवा यूट्यूब आहेत किंवा आपल्या प्ले स्टोअरमध्ये बऱ्याच प्रकारचं रोज इंग्लिश शिकण्याच्या पद्धती आहेत. तर त्याचा उपयोग मुलांना करून दिला पाहिजे आणि एक्सपोजर करून मुलांना जास्तीत जास्त म्हणजे शिक्षण मातृभाषेतून द्यायचं पण ते देताना इंग्लिशचं एक्सपोजरसाठी पालकांनी जास्त कष्ट घ्यायचे असं केलं पाहिजे. कारण इंग्लिशचा द्वेष आणि इंग्लिशचा तिरस्कार करून तुम्ही त्या मुलाची जास्त काळाची नुकसान करता असं मला वाटतं.
नक्कीच. एज्युकेशन व्हाउचर खरा प्रश्न विचारणार जो बरं तुम्ही कव्हर केला. याच्यावर मी दिव्य मराठीला बरेच आर्टिकल सरांचा रेफरन्स घेऊन लिहिले होते की हा पालकांकडे चॉईस पाहिजे. साधारणतः सरकारी शाळेमध्ये एका मुलांवर जो खर्च काढला तो 90,000 रुपये आणि समजा एखादी खाजगी शाळा 50,000 फी घेत असेल तर महाग शिक्षण सरकार देतंय का खाजगी शाळेत, हा प्रश्न विचारणं फार आवश्यक आहे. त्यामुळे ते व्हाउचर द्यायचं आणि मग तुला बाबा शाळा क्रमांक 13 NMCच्या जायचं आहे का खाजगीत जायचं आहे तू ठरव आणि काही एक्स्ट्रा असेल त्याच्यापेक्षा तू पैसे टाक. असं एज्युकेशन व्हाउचर जगामध्ये 7 ते 8 कंट्रीज चालू आहे ऑलरेडी. सो आम्ही दोघंही त्याचे पुरस्कर्ते आहोत की तो चॉईस गरिबांना असला पाहिजे. सर आपण शेवटाकडे येत आहोत. तुम्ही बऱ्याच सामाजिक कविता प्रश्न आहेत, एक घेऊया कारण की अजून पुढचा धमाल बरीच बाकी आहे. तुम्हाला मोकळं सोडायचं आहे, विनायकच्या भाषेत बागडायचं आहे, खेळायचं आहे, सगळी धमाल आहे. येस सर, माझ्या वाचनात असं आलं होतं की 100 मार्काची परीक्षा, 100 मार्काच्या परीक्षेत मुलाला 93, 92, 90 मार्क पडले तर आपण विचार करतो की मला चांगले मार्क मिळाले असा आपण सगळेजण विचार करतो. पण त्या पुस्तकात असं लिहिलेलं होतं की जेवढे 100 पैकी कमी मार्क पडलेले ते का कमी पडले असा विचार आपण करत नाही. याच्याविषयी तुम्ही काय? बरोबर आहे, कारण आपली परीक्षा जी आहे ना ती तज्ञता देत नाही. म्हणजे आता मी एक उदाहरण देतो. समजा पायलटची परीक्षा आहे, समजा पायलट होण्याची, आणि त्या पायलटमध्ये समजा विमान सुरू करण्याला 20 मार्क ठेवले, विमान उड्डाण करण्याला 20 मार्क ठेवले, वरती डायरेक्शन घेण्याला 20 मार्क ठेवले, त्यानंतर विमानातले प्रॉब्लेम सोडवण्याला 20 मार्क ठेवले आणि विमान उतरवण्याला 20 मार्क ठेवले. तर थेरीमध्ये समजा विमान उतरवण्याला त्यांनी ड्रॉप टाकलं तरी 80 मार्क पडतील त्याला. बरोबर आहे की नाही? म्हणजे विमान उतरवण्याचं धडापाठच हेच करायचं नाही तरी त्याला 100 पैकी 80 मार्क पडणार आहे. पण प्रॅक्टिकलमध्ये मात्र ते जमणार नाही आहे. तर म्हणून मला माझं वाटतं की आपल्या परीक्षेमध्ये काय येत नाही. म्हणजे विनोबा भावेंचंच वाक्य आहे, तुम्ही जे म्हणता ते. विनोबा भावे असं म्हणतात की 100 पैकी 35ला पास, याचा अर्थ 65 तुला नाही आलं तरी चालेल, ही शिक्षण व्यवस्था त्या मुलाला सांगते. हे किती भयानक आहे. ते म्हणाले आमच्या लहानपणी असं नव्हतं. तुला समजा घोडा यायचा ना तर घोड्यावर पूर्ण बसूनच दाखवलं पाहिजे तर तो घोडा आला. स्वयंपाक करताना असं केलं चालेल का मला सांगा ना. समजा स्वयंपाक करण्यात गॅस पेटवण्याला 10 मार्क ठेवले आणि ते ड्रॉपला टाकलं आणि पुढचं सगळ्या प्रोसेस मार्क पडले तर 90 मार्क पडतील. त्याला काय अर्थच नाही. नक्कीच. त्यामुळे शिक्षणामध्ये प्रॅक्टिकल्स असणं आवश्यक आहे. म्हणजे मला वाटतं यांनी त्याच्यावर खूप व्याख्यानं आणि हे दिलेलं आहे. तर तुमचे लिंक खास माझी लिंक मी याच्यामध्ये टाकून देईल. नवीन शैक्षणिक धोरणाच्या 46 कमिटीवर आहेत, जवळजवळ 5 एक व्याख्यान आहेत. पण एका वाक्यात सांगायचं झालं तर जी आपण आता बदल म्हणतोय शिक्षणामध्ये, जो बदल आणायचा आहे तो बदल या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आहे. म्हणजे एक छोटंसं म्हणजे की 9वी, 10वी, 11वी, 12वी आपण बऱ्याच वेळा घोकाळा करतो या पद्धतीने, तरी सेमिस्टर पद्धत आणलेली आहे. एकदम ताणतणाव द्यायचा नाही. आत्ता सगळे मुलं शाळेच्या फीपेक्षा क्लासची फी जास्त भरतात. त्याला तिकडे जायचं आहे. त्यांनी असं केलं आहे की आज मी वर्गात पायथागोरस शिकवला ना, मला उद्या एक्झाम घ्यायची असेल तर वेबसाईटवर जाऊन बोर्डाचे 20 मार्काचे पायथागोरस तो उद्या देईल. आता इस्पॅलरमध्ये आज पायथागोरसवर परीक्षा झाली, दुसऱ्या शाळेत दुसरीकडे, तिसरा आहे, तर तो क्लासवाला क्लास चालू शकणार नाही. तो ॲटोमॅटिकली क्लास संस्कृती अख्खी बंद पडणार आहे आणि सेमिस्टर पद्धतीने असा छोटा बदल. असे N नंबर म्हणजे अनुभवातून शिक्षण, ओव्हरऑल सिलेबस कमी, हा सगळा बदल खूप चांगला आहे असं मला वाटतं. सर त्या कमिटीवर सुद्धा आहेतच त्या सगळ्याच्यामध्ये. मला असं वाटतं खाली इथं तोतोचानची रेल्वे बनवलेली आहे, तिथं मी एक छान बसण्याची व्यवस्था आहे, तिथं हेरम सरांना मी बसवणार आहे आणि आपण 1-to-1 इंटरॅक्शन तो जास्त तुम्हाला येईल. प्रश्न खूप आहेत मला माहिती आहे. हा आजचा कार्यक्रम संपत नाही, स्टेजवरचा संपूर्ण आपण खाली सगळं एन्जॉय करूया असं. आणि सर तिथं उपलब्ध आहेत आणि सरांची सर्व पुस्तकं खाली आपण विक्रीसाठी ठेवलेले आहेत. तुम्हाला जे जे आवडेल ते सगळे घ्या, नक्कीच घ्या. जसं आता साकेत प्रकाशांनी सांगितलं की ग्रंथ तुमच्या दारीला 11,000ची पुस्तकं त्यांनी गिफ्ट केले, तसेच ग्रंथ तुमच्या दारीला सरांचे सगळे पुस्तकं प्रत्येकाचे 5-5 सेट म्हणजे 5-5 प्रत्येक पुस्तकाचे 5-5 कॉपी हे मी ग्रंथ तुमच्या दारीला आपल्या पेटीत येणारच आहेत.
पण ते पेटी तुम्हाला केव्हा चेंज होईल त्यापेक्षा आत्ता सरांची पुस्तकं तुम्ही जरूर घेऊ शकतात, सरांची साईन घेऊ शकतात. सर क्लोजिंग आपण एखाद्या तुमच्या 1 किंवा 2 कवितेने करूया. फक्त सर तुम्ही व्यवस्थेला उघडं करणाऱ्या कविता जास्त आहेत. मी म्हणेन की सर थोडा पॉझिटिव्ह पण कविता जरा तुमच्या येऊ द्याव्या. तर एखादी पॉझिटिव्ह कविता द्या, कारण की ट्रोल तर आपण फेसबुकवर खूपच होत असतो. जरा आज टाळ्या घेऊया असं मला वाटतं. माझा नुकताच हा कविता संग्रह प्रसिद्ध झाला, अस्वस्थ क्षणांच्या नोंदी. तर आज हा प्रसिद्ध झाल्यानंतर हा पहिलाच कार्यक्रम आहे, त्यामुळे मी त्यातल्या एक छोट्याशा 2-3 कविता तुमच्यापुढे सादर करतो. पहिली कविता आहे सचिन सर म्हणाले तशी लाईट मूडची, व्हॅलेंटाईन डे. पण आता माझा प्रॉब्लेम काय झाला आहे की मला हे सामाजिक राजकीयकरण माझं केल्यामुळं व्हॅलेंटाईन डे सुद्धा मला लोकशाहीचा दिसायला लागतो. गुंड म्हणाला लोकशाहीला, माझं तुझ्यावर प्रेम. गुंड म्हणाला लोकशाहीला, माझं तुझ्यावर प्रेम. झिडकारत ती बोलली, अरे गांधीवादी मूल्य जगणं हा तर माझ्या आयुष्याचा नेम. तिनं केलेला अपमान त्याला भलताच झोंबला, बूथ कॅप्चरिंगचा बोळा त्यानं तिच्या तोंडात कोंबला. सत्तेच्या ब्लेडनं त्यानं जीभ तिची कापली आणि राजघाटच्या म्युझियममध्ये काचेआड तिला टाकली. तेव्हापासून दर 5 वर्षांनी व्हॅलेंटाईन डे येतो. तेव्हापासून दर 5 वर्षांनी व्हॅलेंटाईन डे येतो. गुंड पुंड कुणीही तिला तिरंगी गजरा देतो. जीवाच्या भीतीनं ती बिचारी हसत हसत गजरा घेते. जीवाच्या भीतीनं ती बिचारी हसत हसत गजरा घेते आणि हास्याआड अश्रू लपवत त्याला लाल दिवा देते. हास्याआड अश्रू दिवा देवत त्याला लाल दिवा देते. त्यानंतर दुसरी कविता साने गुरुजींवर आहे, पण ती तिरकस कविता आहे. म्हणजे साने गुरुजी आणि नाने गुरुजी अशा 2 गुरुजींवरची ही कविता आहे. मी बऱ्याच वेळा मी गमतीत म्हणतो की काही जण सकाळी शिक्षक आणि रात्री टीचर असतात. जे घेतात त्यांना माहीत असेल. आणि त्यामुळे तो जोपर्यंत बदल होत नाही तोपर्यंत शिक्षण व्यवस्था बदलणार नाही. मी अशी कल्पना केली की साने गुरुजी जर आज परत शिक्षक व्हायला आले तर काय होईल. तर मी साने गुरुजींना असं म्हणालो, ही कविता मी पहिल्यांदाच ऐकवतोय. बरे झाले साने तुम्ही, आज गुरुजी राहिला नाही. असतील पुस्तके लिहिली तुम्ही, TET का सुटला असता. असतील पुस्तके लिहिली तुम्ही, TET का सुटला असता. खरेदीला का आहेत पैसे, जर पेपर फुटला असता. अप्रुव्हल तुमचे काढील कोण, फायलीवर जर नैवेद्य व्हायला नाही. बरे झाले साने तुम्ही, आज गुरुजी राहिला नाही. तुम्ही डोनेशन देत नाही, नोकरीत तुम्हाला घेईल कोण. तुम्ही डोनेशन देत नाही, नोकरीत तुम्हाला घेईल कोण. बायोडाटा कशाला दाखवता, त्याला आता विचारतो कोण. कविता पाठ्यपुस्तकात असेल तुमची, संस्था चालकांचा पोवाडा तुम्ही गायला नाही. बरे झाले साने तुम्ही, आज गुरुजी राहिला नाही. अहो पावसात भिजायला मुलांना नेलं, पावसात भिजायला मुलांना नेलं. आज पालक विचारतील जाब, असल्या बेकार उपक्रमांचा मुलांच्या करिअरला उपयोग काय. पालक नावाचा चिंतातूर वैताग अजून तुम्ही पाहिला नाही. संस्था चालकांना माहिती आहे, पालक नावाचा चिंतातूर वैताग अजून तुम्ही पाहिला नाही. बरे झाले साने तुम्ही, आज गुरुजी राहिला नाही. तुम्ही बसणार उपोषणाला, तुमचे तास घेईल कोण. बघा शाळेत काय स्थान असतं. तुम्ही बसणार उपोषणाला, तुमचे तास घेईल कोण. तुम्ही जर तुरुंगात, तुमचे गठ्ठे तपासणार कोण. टिकून दाखवा आजच्या शाळेत, तांदळात तुम्हाला गाठवतो. चौकशी लावून सिद्ध करत निलंबित करून पाठवतो. फोटोला जरूर घालू हार, पण जिवंत होऊन येऊ नका. फोटोला आम्ही जरूर घालू हार, पण जिवंत होऊन येऊ नका. नुसत्या तुमच्या अस्तित्वाने व्यवस्थेला आव्हान देऊ नका. यायचेच असेल जन्माला पुन्हा, तर शिक्षणाधिकारी होऊन या.
यायचेच असेल जन्माला पुन्हा तर शिक्षण अधिकारी होऊन या. दारिद्र्याचा बॅकलॉग भरेल, कोट्याधीश होऊन जा. शिक्षण संस्था काढा लगेच, एज्युकेशन मॉल्स बांधून टाका. शिक्षण संस्था काढा लगेच, एज्युकेशन मॉल्स बांधून टाका. शिक्षणावर प्रवचन देत इमेज तुमची सांधून टाका. असा शिक्षण महर्षी म्हणतील लोक, यापूर्वी कधीच पाहिला नाही. असा शिक्षण महर्षी म्हणतील लोक, यापूर्वी कधीच पाहिला नाही. बरे झाले साने तुम्ही, आज गुरुजी राहिला नाही. बरे झाले साने तुम्ही, आज गुरुजी राहिला नाही. खूपच आणि खूपच छान. शेवटची कविता, यांचा महाराष्ट्र त्यांचा महाराष्ट्र. मला असं वाटतं की माझ्या पूर्ण विचार करण्याची प्रक्रिया ही भारत इंडियामध्ये विभागलेली, की मी गरीब आणि श्रीमंत याच्यातली दरी कायम बघत असतो. तर ते कवितेतून मांडून मी थांबतो. सुवर्ण महोत्सवी महाराष्ट्रात एक यांचाही महाराष्ट्र आहे आणि एक त्यांचाही महाराष्ट्र आहे. दोघांचाही वर्धापन दिन मात्र एकच आहे. हे सेसच्या सुरक्षित कोटात, ते नक्षलवेध्यांच्या वेड्यात. हे IPLच्या ग्राउंडवर, ते भर उन्हात दगडखानीत. हे मॉल्समध्ये फिरताना, ते रेशनच्या रांगेत. हे बंगल्यातल्या स्विमिंग पुलात, ते हांडा घेऊन टँकर मागे. हे इथे असताना, ते तिथे असतात. हे इथे असताना, ते तिथे असतात. यांची बायको कंपनीची डायरेक्टर, त्यांची बायको BPL बचत गटात. यांचा सोनू इंटरनॅशनल स्कूलात, त्यांचं कार्ट आश्रमशाळेत. यांची बबली स्क्रीन टेस्ट देताना, त्यांची पोरगी लावणीच्या फडात. यांचे वृद्ध डॅडी सत्संगात, त्यांचा म्हातारा बाप दिंडीत. यांचे कुटुंब असे आहे, त्यांचे कुटुंब तसे आहे. हे नेटवर चॅट करताना, त्यांच्या गावातही नसते पोस्ट. हे पंचतारांकित उपचार घेताना, त्यांच्या दवाखान्यात नसतो डॉक्टर. हे देशोदेशी हवाई फिरताना, ते बघतात मजुरीचा रोज नवा गाव. इकडे मेट्रो, समृद्धी, सीलिंग, तिकडे वाहून जातो रस्ता. इकडे असे असताना, तिकडे तसे असते. हे वाळू तस्कर होताना, ते वाळू उपसायला असतात. हे बिल्डर होताना, ते वीटभट्टीत आयुष्य भाजून घेतात. हे साखर सम्राट होताना, ते ऊस तोडीत आयुष्य तोडून घेतात. हे दारू सम्राट होताना, ते सारे मजुरी दारूवर उधळतात. हे शैक्षणिक मॉल्स उभारताना, त्यांची निरक्षर पोरं तिथं मजुरीला जातात. हे NGO चालवताना, त्यांची आयुष्ये फंडिंगसाठी कोरा चेक होतात. त्यांचे आयुष्य फंडिंगसाठी कोरा चेक होतात. हे असे होताना, ते तसे होतात. इकडे रोज घरकुल घोटाळे, तिकडे उघड्यावर झोपणारे भटके. इकडे उद्योगपतींना कर्जमाफी, तिकडे कर्जात शेतकरी आत्महत्या. इकडे 6 महिन्याची बाळंत रजा, तिकडे ओली बाळंतीन मजुरीवर. इकडे वेतन आयोग आणि पेन्शन, तिकडे जन्मभर केष्ट आणि म्हातारपणी टेन्शन. यांच्यासाठी असे असताना, त्यांच्यासाठी तसे असते. यांचे असेच चालणार आहे, त्यांचे तसेच चालणार आहे. यांचे असेच चालणार आहे, त्यांचे तसेच चालणार आहे. महाराष्ट्र दिनाच्या रोषणाईत त्यांचे लोड शेडिंग विसरूया. फटाक्यांच्या आवाजात त्यांच्या किंकाळ्या विरू द्या. सेन्सेक्सच्या अपमध्ये त्यांच्या डाऊन हिमोग्लोबिनची चौकशी कशाला. यांचा महाराष्ट्र असा आहे, त्यांचा महाराष्ट्र तसा आहे. एक महाराष्ट्र यांचा आहे, एक महाराष्ट्र त्यांचा आहे. दोघांचाही वर्धापन दिन मात्र एकच आहे. गरिबांना रिचवणाऱ्या श्रीमंत महाराष्ट्रा, हॅपी बर्थडे टू यू. गरिबांना रिचवणाऱ्या श्रीमंत महाराष्ट्रा, हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू माय डिअर महाराष्ट्र. धन्यवाद. अप्रतिम. खूपच सुंदर मुलाखत ही संपूर्ण असं वाटतं. पण हा जो संवेदनशीलपणा आहे, हा जो सेन्सिटिव्हनेस आहे, तो शिक्षण द्यायला पाहिजे आणि तोच प्रयत्न हा असतो. मी एक छोटंसं मुद्दा इथं सांगेन क्लोजिंग, की काय आवश्यक आहे. आज आम्ही ही प्रयोगशील शाळा चालवतो, तर जेव्हा आम्ही मुलांना डिझाईन थिंकिंगचे विषय देत असतो, तर सेन्सिटिव्हनेस कसा कनेक्ट करायचा. म्हणजे आम्ही आता ॲप बनवलं, आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आम्ही डिस्कस करत होतो याच्यामध्ये. तर गटारीमध्ये गटार दुरुस्त करण्यासाठी जे माणसं गटारीत उतरतात, त्या माणसांच्या व्यथा मी मुलांना सांगतो आणि
कितीतरी म्हणजे महाराष्ट्रामध्ये दरवर्षी 100-150 लोक गुदमरून मरतात. हे जेव्हा आपण विद्यार्थ्यांना सांगू तिथून त्यांचं संवेदना चालू होते. आणि मग इथं AI वापरता येईल का, इथं टेक्नॉलॉजी वापरता येईल का, आपण यांची नोकरी पण जाणार नाही आणि हे प्रश्न सुटतील. तर हे जे कनेक्शन आहे हे शिक्षणाने केलं पाहिजे. आम्ही या पद्धतीने इथं तसंच करतो इन्स्पायरमध्ये की इथे ती संवेदनशीलता म्हणजे आज एज्युकेशन ऑन व्हील आम्ही 8,500 मुलांना मुख्य प्रवाहात आणलेलं आहे ज्यांचं फर्स्ट जनरेशन शिक्षण घेत असतं. पण या शाळेतील मुलं त्या मुलांबरोबर इंटरॅक्ट करणं, त्यांच्याशी टच करणं हे खूप आवश्यक आहे. तेव्हा तुम्ही ह्या कवितेत जे मांडले दुःख आहे की त्यांचा महाराष्ट्र आणि हा महाराष्ट्र हा एक महाराष्ट्र होईल असं मला वाटतं. सो मनापासून मी ग्रंथ तुमच्या दारीच्या सर्व फॅमिलीतर्फे तुमचे मी तर आभार मानतो. इथे सर्व आमचे मोठा सांगता विनायकदा आलेला आहे, पण पर्सनली मी आणि प्राजक्ता तुमच्या सर्वांचे धन्यवाद देतो. तुम्ही इथं आलात म्हणजे अजयदा आहे, आमचा सचिन आहे, NC आहे, सर्वजण अविनाश सर आले, BD सर आले, म्हणजे सर्व तुम्ही इथं आलात. मनापासून तुमचं धन्यवाद.